आमचं कमी जास्त कसं म्हणा ना तुम्ही रेकॉर्ड यार द्यावा लागेल यार, तुमचेच भाव आहेत ते. बरोबर आहे. जे 58 लाखापैकी जी कार्यवाही झाली ती झाली, जी राहिली आम्ही लगेच करतो, ती जी असेल ती करून देऊन टाकू. ते प्रत्येक वेळेस कमी होतंय ना. नाही होत. याच्यामध्ये अजून एक आता सरकारनं खरा आकडा सांगितला होता सामंत साहेब, 382 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटले. आम्हाला ते थोडं पडलो. साहेब आले म्हणले 18,000 वाटले. दुसऱ्या वेळेस म्हणले माहिती हे आकडा चुकीचा दिला अधिकाऱ्यांनी. मग आता तुम्हाला अधिकारी फसवतेत का काय व्हायला लागलंय? त्यांनी कन्फ्युजन इतकं व्हायला लागलं तुमच्यात आणि आमच्यात इतका रोष वाढायला लागलाय. 58 लाख नोंदी सांगितल्या शिंदे समितीने, आता लिहून दिलंय त्यांनीच इथं. ते बिचारे पहिल्यांदा खरं बोलले, नंतर माझाही दबाव येऊ शकतो त्यांच्यावर, तुमचाही येऊ शकतो. आमचा दबाव दादा शिंदे साहेबांचं दबाव सगळ्यांवर आहे. तरी मग पेचपाडीला तुम्ही सगळ्यांनी मिळून गेले आमचे प्रमाणपत्र रद्द तुम्ही. अजून एक आकडेवारी लक्षात घेण्यासारखी आहे. तुमच्या शिरसाट साहेबांनी बावनकुळे वाटोळ केलं आमचं. याच्यामध्ये अजून एक आकडेवारी महत्वाची आहे की कोकण, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. आता या पेजवरचं तुम्हाला फक्त वाचून दाखवतो की 1,20,324 लोकांनी जात पडताळणीचा अर्ज दाखल केला. त्याच्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र किती लोकांना दिलं तर 1,04,546 लोकांना दिलं आणि नामंजुरांची संख्या 30 आहे. नाही हे 23 पासून. हा 23 पासून तेच सांगतो. समिती गठीत झाल्यानंतर समिती गठीत झाल्यापासून सांगितलं त्यांनी 31/7/2024 पर्यंत अहवाल दिला शिंदे समितीनं. त्यांचा खोटा नाही ठरू शकत आपण. नाही ना मग तेच सांगतो. त्यांनी इथून 23 पासून सांगितलंय म्हणजे गठीत केल्यापासून. हो. तर अखेर पूर्ण दिली त्यांनी इथं 2026 पर्यंत 3 वर्षाचा डाटा दिलाय. अखेर 3 वर्षात डाटा दिलाय त्यांनी ना. मग 1986 हे लफडं आलं कुठून घेण्यात देण्याचं. जर शिंदे समिती असं म्हणती, मी सांगतो साहेब एकच मिनिटात. हवा ही आढळलेली संख्या शिंदे समिती सांगते. आढळलेली संख्या स्कॅन केलेत तुम्ही किती? 58 लाख स्कॅन केलेत. संकेतस्थळावर अपलोड किती केले तुम्ही? 58 लाख केले. राहिले हा ती जी काय राहिलं समजा आपण वरचे सोडून देऊ. थोडंसं काय होत नाही, हातमोडी असते आमच्याकडे शेंगाव करायला गेल्यावर, तशी ती वरची सोडून देऊ आपण थोडक्यात. आता काय करता मग? आता अर्ज प्राप्त झाले त्यांच्याकडे 14 समजा लाख 14 लाख त्यांच्याकडे प्राप्त झाले. व्हेरिफिकेशनला तुम्ही प्रदान किती केले तर 14 लाख 24,000. हा 14/31 दाखल झाले, 14/24 दिले. आता ही यादी पडताळणीची आहे की माझ्याकडे जी आहे त्याच्यामध्ये जी आता बघा. पडताळणी झाली इथं बघा. आता काय राज्याची येणार नाही काय होईल? दिलं ना हे काय 14 लाख म्हटलं हे दिले आणि हे काय घातलं हे छत्रपती शिवाजीनगर आहे 37 लाख नाही वितरित केले. अगोदरची 23च्या अगोदरचे केलेले. ते तर आमचं काय समज. आपण किती दाखले दिले तर माहित पाहिजे ना आम्हाला. त्यांचं काय करायचं आपल्याला? ती पंजाबराव देशमुख साहेबांपासून आहे. नाही मग ते आपण आपल्याला काय करायचं? 2 कोटी असतील तसे. नाही लक्षात घ्या तुमचा आपला जो आकडा 14,24,023 नंतर मॅच झाला का नाही? यांचा झाला फक्त जो 34 लाख जो 23चा जो आहे तो आपण काउंट टाकू. आपल्याला बघून टाकू आपण. त्यांचं काही घेणं देणं नाही आपल्याला. बघून टाकायचा. म्हणजे तुम्ही आमच्या गप्पत काय करायला थोडक्यात बरं का विखे पाटील साहेब, 37 पहिले वाटलेले बरं का नवीन डाव. बरोबर. हे असं म्हणजे आताच ही पोझिशन ही सांगताय आणि हे 14 याच्यात मिसळायचे. बरोबर. तुमचे 57 लाख दिले सुटा असा त्याचा अर्थ आहे. 51 लाख दिले अजून तसं नाही. हो ना, समजा त्याचा अर्थ तसा आहे. अरे तसाच अर्थ आहे. मी जे म्हणलो ना षडयंत्र शिजलंय की जुने दाखिले 57 लाख दिले म्हणून आणि हे वरचे द्यायचेच नाही. आता 57-37 द्यायचा प्रश्न नाही. इथं आणलं 51 पैसे काय मी अकाउंटला चिटकेला ना आकडेवारी लय भारी बाबा. लय आवड खेळ तुमचा. नाही बेकार माणसाचं आपण जे चिटकेला हळूहळू लोटी शोधल्यापैकी एवढे 51 लाख लोकांना प्राप्त झाले दाखले. फक्त 14 झाले. 14 लाख झाले. हे अगोदर हे होते. आता हे आपल्याला एवढंच मुद्दा आहे त्यांच्यामध्ये. बघितला अंदाजा घेऊन हे समजा 37 या 14 मिक्स करून तर बघा. म्हणले तर म्हणले 58 दिले झाले मोकळे. बरोबर पहिलं वजन कशाला मग आम्हाला? आपली आकडेवारी बरोबर आहे. आता पाटलांच्या आकडेवारीमध्ये जो काही जे गैरसमज आमचा गैरसमज असेल दोघांच्या पैकी तर तो न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत जे आहे ते एकूण रेकॉर्ड त्यांनी शोधलं 58 लाखाचं शोधलं. त्यापैकी काही लोकांना पूर्वी जे आता 37 लाख वगैरे मिळाले दाखले त्यांना ज्यांना मिळाले तो सुद्धा नाव त्याच्यात आहे.
त्या नोंदी ते रेकॉर्ड शोधण्यामध्ये. कशाला मिळेल त्यांचा तर तो रेकॉर्ड नाहीये ह्यो. ते शिंदे साहेब सांगतात ना आपल्याला. नाही ते काही नंतर सांगते त्याला आम्ही ऐकणार नाही, कारण ते 3 वर्ष झालं आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्यांना मानतो की त्याच माणसानं नोंदी शोधल्या, खऱ्याने मेहनत घेतली. त्या 6 महिन्यात फक्त त्या माणसाने मेहनत घेतली नाही, तर त्याच माणसाने ही खरी जीव तोडून मेहनत घेतली. पूर्वी वावर वाटप केलेले डबल कसं काय याच्यात प्रवाहात येते. तुम्ही हा बघ, मला काय सांगितलं त्यांनी, याच्यात मी रेकॉर्ड करून घेतला, आता माझ्या डोक्यात टाइम गेला. त्यांनी सांगितलं आम्ही कोर्टातले रेकॉर्ड तपासले, आम्ही जेलमधले तपासलेत, आम्ही लसीकरणाचे शोधलेत, आम्ही देवतांचे शोधलेत. शासकीय. शासकीय हे पूर्वीचे जे नोंदी आहेत ह्या रेकॉर्ड टिशीवरती त्याच्यावरती घ्या म्हणलेले देशमुख साहेब. त्याचा याचा काय संबंध? खरेदी खत, बैल विकला, त्याच्यावर कुणबी लिहिलेलं आहे. आणि मग त्या माणसाला तर मिळालं नाही, कुणबी तर लिहिलेलं आहे पूर्वीचं. आणि हे पुरावे कधीचे? पुरावे त्याच्यामध्ये. हे पुरावे कधीचे दाखविले शिंदे साहेबांनी? 150 वर्षापूर्वीचे, 100 जो वर्षापूर्वीचे. काही पुरावे- पंजाबराव देशमुख साहेबांनी कधी केलं हे? ते साल बघा. हे आपली काय चूक झाली की खरं म्हणजे प्लस माझं म्हणणं ते अजूनही काय नाही त्याच्यावर. आमच्या जुन्या रेकॉर्डच्या नोंदी आहेत त्या फारसीच्या. आता तो कन्फ्युजन तो 37 लाखात झालेला मुद्दा. हा तर तो फक्त आपण काढून आता शिंदे साहेबांकडून फक्त 58 लाखामध्ये त्यांनी किती Bifurcation. आपण ते आता 14 लाख दिल्या हा. असं त्यांचं म्हणणं आहे. हा, इथं 14 आपलं म्हणणं आहे की ते त्याचे त्यात इन्क्लूड 24-34 लाख वाढतो. तर ते पाटलांना त्याच्यामध्ये मान्य नाही आहे. आता तो फक्त हा जो काही विसंगती आहे चर्चेमध्ये आलेली ती फक्त दूर करायची. आमच्या चूक असेल तर आपण दुरुस्त करू. जर ती त्याच्यामध्ये वस्तुस्थिती असेल तर ती त्यांच्या पुढे पण मांडू आपण. नाही वस्तुस्थितीचे शिंदे समितीला तुम्ही नाकारू नका. अहो, साहेब त्यांना मुदतवाढ दिली आपण नाकर प्रश्न आहे त्याच्यामध्ये. नाही ते त्यांनी दिलेल्या डाट्याला नाकारू नका. त्यांनी 14 लाख दिलेत, राहिलेल्या देऊन टाका. दादा. हे काम तुम्ही म्हणताल बाबा की हे जुन्या शेतात ते मान्य नाही. आम्हाला मिळालेलं लाडू योग्य आहे. आम्हाला जी माहिती मिळाली आतून ती पुरेपूर मिळालेली आहे की यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. कोण असेल ते ज्ञानदार नाव सांगेन मी 29 नंतर 100% सांगणार की द्यायच्या नाही म्हणजे नाही. गॅजेट पण द्यायचे नाही. आपण काय करा, काय गफलत करता येईल तेवढी करा, नोंदी कमी करा. मराठा घुसून द्यायचा नाही. विकीपीडिया. शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो. हा? शांततेत याचा अर्थ मला चांगला कळतो की शांततेत काम होतंय ना. शिंदे साहेबांच्या समितीकडनं, जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीकडनं त्याची विगतवारी घेऊ ना. 23 नंतरचे 23 अगोदरचे त्यांना जे काय म्हणायचं असेल म्हणजे शिंदे दादाचं- साहेबांनी काय करू, शिंदे साहेबांकडूनच ते आता विसंगती दूर हा, करून त्यांच्याकडनं घेऊ. जर त्यांच्या Bifurcation. म्हणण्याप्रमाणेच आपण जाऊ 100%. हा. पाटील तुम्ही चिंता करू नका. आणि ते म्हणतील त्याप्रमाणे 100% करू. अगदी बरोबर. तेच म्हणलेत आम्हाला अंतर्वालीत येऊ. तर पाठवू द्या, तर त्यांना पाठवते नंतर येऊन म्हणलेत ती परत सुद्धा पाठवू, रेकॉर्ड आहे जुना. दूर करायला. सुप्रे साहेब आले, गायकवाड साहेब आले, शिंदे साहेब आले. असं करा, ते संभाजीनगरला चौघं पाठवता जण- ना मी. संभाजीनगरला 1-2 दिवसात येतील पाहिजे आपले 1-2 प्रतिनिधी पाठवा त्यांचे नाही, कमिशनर. ते जर याच्यावर बदल 58 लाखावर तर आम्ही त्यांचं ऐकणार नाही. त्यांचा सन्मान करू, कारण ते देव झाले समाजाचे. त्यांनी शोधून आम्ही ऐकणार नाही. कारण ह्या 4 न्यायाधीशांनी इथं कबूल केलेले जुन्या बाईट सगळ्यात आहे ना. मान्य आहे 54 लाख मान्य आहे. नोंदी आम्ही नव्यानं शोधल्यात आणि त्या वाटप करायचं सरकारचं काम आहे. आता जर दबाव येऊन, हे बघा दबाव कोणावर पण येतो ते बघा, नाकारा तुम्हाला नाव करायचं आमची हरकत नाही, पण ते बिचारा काय दबाव कोणाचा न्यायमूर्ती नाही, आहेत. नाही, दबाव कोणाचा नाहीये. आमच्यावर नाही, न्यायमूर्तींवर नाही, कोणावर नाहीये. जे न्याय पद्धतीने चाललेले आहेत ते आपल्यासमोर मांडलं. आता त्याच्यामध्ये आपल्या काही शंका Confusion आहे असेल तर त्याच्या हा, दूर करू द्या. Confusionच नाही हो. 2-3 दिवसात आपण दूर तुम्हीच करू म्हणलात शकतो. ना 58 लाख शोधल्यात आम्ही. हो ना मग. कन्फ्युजन कसं, आम्ही खुश झालो ना 58 लाख आम्हाला मिळाले. याला 4 मिळाले तर आमचे 2.25 कोटी मराठा समाज आरक्षण चाललं, कल्याण केलं सरकारनं आमचं. पण तो आम्हीच म्हणतो ना, आपल्याला आश्वासन काय शिरसाटने दिलं? बावनकुळेने वाटोळं केलं, नाही, 58 लाख जे मिळालं हा. पण सरकारने कल्याणच केलं ना. मधल्या काळात आम्ही शिंदे साहेबाला मानलं. शिंदे साहेबावर आम्ही प्रचंड नाराज आहे. त्यांनी आमच्या लेकरांचं अजिबात तळतळाट घ्यायचा नाही. शिंदे साहेबांनी आणि त्या फडणवीस साहेबांनी कुणाचं त्या बावनकुळ्याला सांगून आणि शिरसाटला सांगून जीवाचा रान केलं आमच्या लोकांनी पण त्यांच्यासाठी. नाही, आणि लोक दादा, जे शिंदे साहेबाला मानायला लागले, यांनी प्रमाणपत्र रद्द केले. दबाव येत तर कसं येत? दादा साहेबांना हा विषय पण माहित नाही. माहित नाही. माननीय शिंदे साहेबांना मग त्यांनी चूक दुरुस्त करायला पाहिजे होती ना. ठीक आहे ना, मग आम्ही बोलतो ना. बोलतो. त्यांनी आम्ही चूक दुरुस्त बोललोय. करायला पाहिजे. बरं इतकं चला, मग कशामुळे दादा लागायचं? दादा, एक मिनिट ऐका. आता जर बावनकुळे साहेब सरळ सरळ पत्र पाठवते शंभूराज साहेब, सरळ सरळ 2दा सांगितलं लाडभून त्यांना, 2दा की बाबा आपण असं असं पत्र दिलंय ना, ते चुकीचं काम झालंय. मला म्हणले 8 दिवसात करतो. मला विखे पाटील साहेबाचा फोन आला. ते म्हणले फोनवर बोला, तो माणूस लय कसं तरी करायला. म्हणलं चूक दुरुस्त करत असताना बोलतो. नाही केली. मला 2 दिवसांनी पुन्हा कळवलं. त्यांनी फोन लावला कलेक्टरला आणि कलेक्टरने मला पण लावला बीडच्या,
की महसूल मंत्र्यांचा फोन आला होता, आमची चूक झाली, आम्ही दुरुस्त करतोय, ते अपलोड करून प्रमाणपत्र देऊन टाकतो, कारण ती फारशी भाषा कोणाला लिहिता येणार आणि वाचता पण येणार. दबावपोटी झालं होतं हे बावनकुळे साहेबांनी मान्य केलं. ते जर उद्या नाही म्हणलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती उभी पुरावा टाकी. परळीच्या दोघांचा आमच्यावर दबाव आल्यामुळे माझ्याकडून जरांगे पाटील झालं हे जर त्यांनी नाकारलं तर माझ्याजवळ पुरावा, मी ती टाकी. मी याच्या अगोदर म्हणलो होतं माझ्याजवळ पुरावा आहे, तुमचं पत्र हाती लागलं. त्यांना वाटलं आमचं पत्र हाती लागत असतं का, पण मी ते लाड बोलव दाखवलं होतं काही. त्यांना वाटलं कुठं लागत असलं का, मी मंत्री आहे. आणि मला कलेक्टरांचा फोन आला, अपलोड करतो. 2 दिवसांनी विखे पाटील साहेब मला फोन आला अमक्या अधिकाऱ्यांचा. ते म्हणले परत फोन आलाय आणि आम्हाला सांगितलंय आम्हाला फोन करावं लागत असते, त्या उडवायच्याचा त्या रद्दच करायचे. तातडीनं मी लाड भाऊंना सांगितलं, ते परदेशात होते. ते म्हणले असं नाही होणार हो, डबल कस काय होईल. म्हणलं हा बघ मला कळायला कानावर टाकतो, आणखीन वेळ हातात गेलेली नाही. आणि 1.5 महिन्याने मी म्हणल्यालंच झालं. मग मी पत्र दाखवल्यावर ते रडायला लागले. त्यांच्या जे रडायची वेळ आली ना दाखवल्यावर त्यांना वाटलं आपलं पत्र कसं हाती लागलं. दुसरं सांगतो मी हेच काम स्वतः घुमरेंच्या पोरा सांगितलं होतं, ज्या मामाला मी मामा म्हणून बोलत, त्यांचा नाही दोष याच्यात, त्या पोराचा आहे. की तुम्ही माझ्या पोराचं दुखत असू ते दवाखान्यात आले, मी दवाखान्यात त्यांना सांगितलं बाबा तुम्ही चूक करू नका बरं का, खोटं असेल तर फाडून टाका ते, जाळून टाका ते, काही गरज नाही आम्हाला ह्या राजकारण्याची करण्याची, पण तुम्ही करू नका. तुमचं पडलं म्हणून पडायसाठी माझे 3,500 मराठ्यांच्या गरीबाचं वाटोळ होईल, नाही करणार म्हणे. हेच मी शिरसाटला सुद्धा सांगितलं, नाही होणार म्हणे. मला तुमची वाडाताडी चालली, हे म्हणतो माझ्याकडे, ते म्हणतो माझ्याकडे, ते चाललंय भाजपमध्ये, कोणी चाललं काँग्रेसमध्ये, तुम्ही आमच्या लेकरांचा बघा वाटोळ होईल, नाही होणार म्हणे. पुन्हा तेच झालं आणि ते बी पत्र माहिती लागलं. जात पडताळणी समितीच्या फाईलचं पत्र ते मेल करत असतात नंतर दिलेला निर्णय. त्यांनी निर्णय दिला की हे ज्योती दहीहंडीचं प्रमाणपत्र व्हॅलिड आम्ही देत आहोत. सकाळी रद्द. अरे तुम्ही एवढा मोठा समाज कमून अंगावर घ्यायला लागला आणि त्या शिंदे साहेबात वाटोळ करायला लागला. साहेब ऐका ना दादा, त्याच्यातली एवढीशी सुद्धा कल्पना शिंदे साहेबांना नाही. आणि ही चर्चा झाल्यानंतर सामंत साहेब आम्ही दोघंही साहेबांना बोललो, साहेबांच्या सगळा विषय कानावर घातलाय. त्या दोघांना ज्या काही सूचना द्यायच्या ते साहेब देतात. फक्त दादा, त्यात त्याच्यामध्ये नाही ते कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशरी आहे, तर तो विषय मी तुमचे लोक माझ्यावर त्या बैठकीत होती, जे लोक त्याचे व्यक्तिम आहेत ते बैठकीत होते. आपण तो विषय वेगळा बोलू, तो झालेला विषय. अर्धन्यायिक मला काय हे बघा, मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नाही आणि मी दुखवणार नाही. त्याच्यामध्ये पण मी सत्य दादा दुखवायचं नाही, कधीतरी एकदा म्हणा, कधीतरी समजून घ्या ना दादा. तुम्ही एकदा कधीतरी म्हणा, एवढंच म्हणा. तुम्ही आम्हाला नाही 58 लाख प्रमाणपत्र नका देऊ, आरक्षण द्यायचं नका देऊ, पण तुम्ही कधीतरी एवढंच म्हणा फक्त माझ्या समाजासाठी, समाजाला नाही खाऊन देत गाडी. बस उद्यापासून जर नाही आरक्षणात बंद केलं मराठ्यांना, आम्ही आमचे कष्ट करू, आम्ही झक मारू, दुसऱ्या राज्यात जाऊन हमाल्या करू, पण एकदा कबूल करा की मराठ्याचा असून नाही देत. असं होणार नाही दादा.